नमस्कार मित्रांनो, बघा आता जवळपास 31 डिसेंबर जवळ आलेला आहे आणि हे जवळ आल्यामुळं मग आता ज्या गाडीचे आपल्याला नंबर प्लेटचा चान्स दिलता त्यांनी तारीख वाढवून दिली की सर्वच गाड्या धारकांनी काय करायचं आहे, नंबर प्लेट बदलावून घ्यायची आहे आपल्याला, आहे का नाही? तर आतापर्यंत चान्स दिला होता. आता 31 डिसेंबरपर्यंत चान्स दिलेला आहे. आता शेवटचे एक 5 दिवस काय राहिलेले आहेत, आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. आणि मग ज्या गाडीधारक जे आहेत, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्यांनी जे आपली नंबर प्लेटची बदलून घेतली नसेल त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर आपली नंबर प्लेट बदलून घ्यायची आहे. कारण आता 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबर 2025 ही अंतिम शेवटची तारीख दिलेली आहे. परत तारीख वाढणार नाही असं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे शासनाने. आणि त्यामुळं मग लवकरात लवकर ज्यांनी टू व्हीलरची म्हणा, फोर व्हीलरची म्हणा, नंबर प्लेट बदलली नसेल त्यांनी तात्काळ काय करायचे आहे, नंबर प्लेट बदलून घ्यायची आहे. कारण परत इथून पुढं तारीख वाढन का नाही वाढन हे काही सांगता येत नाही. पण जे दिलेला टाईम आहे आणखी 4-5 दिवस आहे ते तुमच्या हातामध्ये. तुम्ही ते काय करू शकतात, त्यामध्ये बदलून घेऊ शकतात. त्यानंतर आहे आधारला पॅन लिंक. आता ज्याने आधारला पॅन लिंक केलेलं नाही, ज्यांचे जुने आधार आहेत अशांनीच आधारला पॅन लिंक करायचा आहे. हा संभ्रम निर्माण झालेला आहे बऱ्याच पॅन धारकाच्या मनामध्ये. आता आधारला पॅन लिंक करायचं, मग आपलं आहे का नाही, मग कसं पाहायचं, काय अडचण आहे. बघ आता ज्याने पॅन आधारवर काढलेला आहे अशांनी पॅन लिंक करायची गरज नाही, कारण त्यांचं ऑलरेडीच लिंक झालेलं आहे. पण ज्यांचं जुनं पॅन कार्ड आहेत ना, ग्रामपंचायतच्या रहिवाशीवर काढलेले किंवा मतदान कार्डावर काढलेले, अशानेच काय करायचं आहे, आधारला पॅन लिंक करायचं आहे. ते 31 डिसेंबरपर्यंत, नसता तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड भरावा लागेल. त्यामुळं मग लवकरात लवकर काय करायची आहे, ही प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे. 31 तारीख काय केलेली आहे, तुम्हाला शेवटची आणि अंतिम दिलेली आहे. त्याच्यापुढं तुम्हाला परत आधारला पॅन लिंक पॅनला आधार लिंक होणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर काय करायची आहे, ही जी प्रक्रिया दिलेली आहे शासनाने ती पूर्ण करून घ्यायची आहे. परत त्याची मुदत वाढेल का नाही वाढेल हे काय अद्याप सांगता येत नाही. पण ते 31 डिसेंबर 2025 ही तारीख काय केलेली आहे, शासनाने ते बदल करण्यासाठी म्हणजे लिंक करण्यासाठी दिलेली आहे. ज्यांनी केले नसतील त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे आता लाडक्या बहिणीची KYCची. हे जे 3 कामं आहेत ते 31 डिसेंबर 2025पर्यंत करून घ्यायचे आहे. आणि लाडक्या बहिणींच्या जवळपास बऱ्याच लाडक्या बहिणींनी आणखीन KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जे राहिले असतील, ज्यांचा आधारला मोबाईल लिंकचा प्रॉब्लेम असेल, जे विधवा असतील, ज्यांची KYC चुकली आहे, त्यांच्यासाठी एक मोठा गोल्डन चान्स आहे म्हणावं लागेल. कारण ज्यांची चुकली आहे त्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायची आहे. इथून पुढं परत होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. दुरुस्त होणार नाही, 31 तारखेपर्यंतच काय होणार आहे, दुरुस्त होणार आहे. आणि 31च्या पुढं मग KYCची तारीख वाढेल का नाही वाढेल हे काही अद्याप सांगता येत नाही. तोपर्यंत दुरुस्तीची तारीख तर आहे फिक्स. आणि मग ज्यांच्याकडून घाई गडबडीमध्ये काय कुणाकडून जर ऑप्शन निवडताना काही चूक झाली असेल, तर त्या लाडक्या बहिणींना परत काय केलेलं आहे, चान्स आलेला आहे कायचा दुरुस्ती करण्याचा. काय की आपल्याकडून KYC चुकलेली आहे तर आपल्याला परत एकदा दुरुस्त करायचं आहे. त्यासाठी चान्स आलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर काय करू शकता, दुरुस्त करून घेऊ शकतात आणि परत आपली KYC करू शकतात. त्यानंतर 31 डिसेंबर संपल्यानंतर तुम्हाला परत KYC करता येणार नाही. हे सर्व कामे काय करायचे आहेत, तुम्ही 31 डिसेंबर 2025पर्यंत करून घ्यायचे आहेत. लाडक्या बहिणींना ज्यांना चुकली असेल, ज्यांची राहिली असेल, त्यांचे काय करायचे आहे, तात्काळ करायचे आहे. नसता तुमचे मग इथून पुढे येणारे जे हप्ते आहेत KYC अभावी तुमचे बंद पडू शकतात. त्यामुळं मग लवकरात लवकर आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जवळपास आता ही KYC केल्यापासून बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते बंदही पडलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींचे हप्ते चालूही झालेले आहेत. कारण काही त्या निकष वगैरे लावले आहेत, त्या निकषामध्ये काही लाडक्या बहिणींचे हप्ते बाद झाले आणि काय ह्याच्यामध्ये जे KYC केली होती सर्व निकषमध्ये बसत होतात, पण काही लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होते, त्यांचे हप्ते हे चालूसुद्धा झालेले आहेत. त्यांनी काळजी करायची गरज नाही. पाठीमागं जवळपास 25-26 लाख महिला अपात्र झाल्या, त्यानंतर आता आणखीनही झालेल्या आहेत.
आता जवळपास 40 लाखाकडं महिला काय झालेल्या आहेत अपात्र होत आलेल्या आहेत कारण त्यांनी कसमध्ये बसत नाही. फोर व्हीलर असेल त्यानंतर बाकी आणखीन जे नियम लावलेले असतील 65 वर्षाच्या नंतरच्या असतील 21 वर्षाच्या कमी असतील आहे का नाही, असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे काय केलेले आहेत नियम लावलेले आहेत. त्यामुळं मग लवकर घाई गडबड करायची आहे आणि आपली KYCची प्रक्रिया लवकरात लवकर कशी करता येईल ते पाहायचं आहे. तुम्ही जर KYCकडे दुर्लक्ष करताल तर हप्ते तुमचे स्टॉप होणार आहेत आणि परत तारीख वगैरे वाढणार नाही, कारण वाशवती वाढेल पण नाही वाढणार आता. त्यामुळं जे राहिले असतील लाडक्या बहिणी त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. 2 मिनिटाचं काम आहे KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, त्यामुळे करून घ्या. त्यानंतर आधारला पॅन लिंक आहेत, ज्यांचे जुने पॅन आहेत ह्याच्यावर काढलेले ग्रामपंचायतच्या रहिवाशीवर आणि मतदान कार्डावर अशांनाच काय करता येतं पॅन लिंक, कारण ज्यांच्या आधार कार्ड आल्यापासून पॅन काढलेले आहे ते आधारावर ऑलरेडी काढलेलेच आहेत. त्यांनी लिंक नाही केले तरी चालते, पण ट्राय करून बघा तुम्ही वेबसाईटला, तुमचं झालेलं दाखवेल. त्यानंतर आपली गाडीची नंबर प्लेट आहे ते तात्काळ लवकरात लवकर बदलून घ्या. त्यानंतर 31 डिसेंबर 2025च्या नंतर तुम्हाला चान्स बदलायचा येईल का नाही येईल हे सांगता येत नाही, पण तोपर्यंत 31 डिसेंबर ही अंतिम आणि शेवटची तारीख गाडीची नंबर प्लेट बदलायची दिलेली आहे. त्यापूर्वी तुम्ही काय करू शकतात, बदलून घेऊ शकतात. हे काय शेवटची आणि अंतिम संधी दिलेली आहे शासनाने तुम्हाला सर्वच गोष्ट हे 3 काम करण्यासाठी. मग ज्यांचे राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ हे कामं करून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष करताल तर मग तुम्ही वंचित राहू शकता. तुम्हाला दंडही भरावा लागेल वेळ प्रसंगी. त्यामुळं मग लवकरात लवकर हे कामं आहे. शेवटचे 5 दिवस बाकी आहेत आपल्या हातामध्ये. त्यामुळं मग ते हे कामं सर्वांनीच काय करायचे आहेत, राहिलेले करून घ्यायचे आहेत. काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.